नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असतात आणि बडबडत असतात. तिथे प्रेमनाथसुद्धा असतो आणि त्या म्हणतात की कधीही पण यायचं, कधीही जायचं, लोकांना एक टाईमच्या जेवणाचं पडलं आहे की संध्याकाळी काय करू आणि तुम्ही अजून सकाळचंच जेवण करताय. मग प्रेमनाथ म्हणतो की भाकरी चांगलीच करपलेली दिसते आज. मग मोठ्या बाई म्हणतात की खायचं नसेल तर राहू द्या. तर प्रेमनाथ म्हणतो की नाही, कडू लागते ना करपलेली भाकरी. यावर मोठ्या बाई म्हणतात की खायचं काय, नाहीतर उपाशी राहा. त्यानंतर प्रेमनाथ म्हणतो की नाही, राहिलं असतं उपाशी, पण आमच्या सासूबाईंवर जावयाला उपाशी ठेवल्याचं पाप यायला नको ना. आणि असंच जर आपण आयुष्यभर करपत राहिलो ना तर आतला कडवटपणा वाढत जातो. हे ऐकून मोठ्या बाई खूप चिडतात आणि रागाने म्हणतात की काय बोलताय, कोणाबद्दल बोलताय, माझ्याबद्दल बोलताय, मी कळवत आहे असं म्हणून त्या प्रेमनाथकडे चाकू दाखवतात. प्रेमनाथ मोठ्या बाईंना समजावत म्हणतो की आणि चाकूचं तोंड त्यांच्याकडे करत म्हणतो की काय आहे ना की चाकूचं तोंड इकडे केलं तर गोष्ट वेगळी आहे, आपल्याला चाकू लागू शकतो आणि असा पकडला चाकू तर पाहिजे ते फळ कापून खाता येतं. मग मोठ्या बाई म्हणतात की म्हणजे काय म्हणायचं आहे नक्की तुम्हाला. तर प्रेमनाथ म्हणतो की हे बघा, रागवू नका, राग आला तर माणूस वेडा होतो. तर मोठ्या बाई म्हणतात की असं गोल गोल फिरवण्यापेक्षा मुद्द्याचं बोला. तर प्रेमनाथ म्हणतो की ती पाठराखीण बाई आहे ना, ती आपल्यासाठी दगड नाही आहे, परीस आहे, परीस. मग मोठ्या बाई म्हणतात की काय म्हणायचं आहे काय तुम्हाला. तर प्रेमनाथ म्हणतो की तेच, आम्ही जर हे सिद्ध केलं की आम्हाला सोन्याची खाण मिळाले तर तुम्ही आम्हाला काय देणार. तर मोठ्या बाई म्हणतात की पोटची पोरगी दिली आहे, अजून काय द्यायचं आहे, वरून फुकटचं गिळायला देते आणि तुमचे प्लॅन तर फेलच जाणार आहे, तुम्ही तोंडावर पडणार आहात, त्यामुळे आम्हाला नका सांगू, गिळा आणि निघा आता. आता यानंतर आपण पाहतो की इंदू विठुरायाच्या मंदिरामध्ये विठुरायासमोर बसून म्हणत असते की विठुराया, त्रिशाला पत्र लिहिते आणि ती विचारत पडते की आणि म्हणते की पण सुरुवात कशी करू. आणि ती म्हणते की हां, तिने मला डिअर लिहिलं होतं ना, मग मी पण डिअरच लिहिणार. आणि ती लिहिते डिअर त्रिशा. तितक्यात तिथे प्रेमनाथ येतो आणि इंदूकडे बघायला लागतो आणि इंदूला बघून खोटं खोटं विठुरायाला हात जोडतो आणि मोठ्याने म्हणतो, देवा विठुराया, मला माफ कर, मी आयुष्यात खूप चुका केल्या. आणि तो अभंग म्हणायला लागतो आणि प्रेमनाथ अभंग चुकीचा म्हणत असतो. हे ऐकून इंदूला खूप राग येतो आणि इंदू म्हणते की काय बोलताय तुम्ही, चुकीचं बोलताय सगळं. मग प्रेमनाथ म्हणतो की आम्ही तर असंच म्हणत होतो आत्तापर्यंत, तुम्ही आम्हाला शिकवाल का. तर इंदू म्हणते की काय. तर प्रेमनाथ इंदूला विचारतो की आम्हाला सांगा, आम्हाला ऐकवा तुम्ही. आणि मग इंदू अभंग म्हणायला लागते. मग प्रेमनाथ म्हणतो की वा वा पाठराखीण बाई, किती सुंदर म्हणता हो तुम्ही अभंग, इतके दिवस तर मी चुकीचं म्हणत होतो. एक काम करा ना, या वेड्याकडून अभंग वधवून घ्या ना तुम्ही. एक काम करा, तुम्ही म्हणा, मग तुमच्या पाठीमागे मी म्हणतो. मग इंदू अभंग म्हणायला लागते आणि प्रेमनाथ तिच्या पाठी अभंग म्हणायला लागतो. अभंग म्हणून झाल्यावर प्रेमनाथ म्हणतो की संपलं, एवढंच होतं. तर इंदू म्हणतो की हो, एवढंच होतं. आता यानंतर प्रेमनाथ म्हणतो की अहो पाठराखीण बाई, किती सुंदर गळा आहे तुमचा, पुन्हा पुन्हा ऐकत राहावं असं वाटतंय आणि तुमच्या पाया पडतो असं म्हणून तो इंदूच्या पाया पडायला लागतो. इंदू म्हणतो की अहो काय करताय तुम्ही. तर प्रेमनाथ म्हणतो की अहो तुम्ही साक्षात गुरुमाऊली आहात, तुमच्या तोंडून अभंग ऐकून फारच बरं वाटलं. आणि तो इंदूला विचारतो की तुम्हाला कीर्तन करायला आवडत असेल ना, तुम्हाला जर कोणी म्हटलं कीर्तन करायला तर तुम्ही दणक्यातच कराल ना कीर्तन. मग इंदू म्हणते की हो. तर आणि ती म्हणते की पण ते व्यंकू महाराज ठरवतात, तुम्ही त्यांना विचारा. मग प्रेमनाथ म्हणतो की नाही, आम्ही व्यंकू महाराजांना विचारतो, पण तुम्हाला आवडतं ना कीर्तन करायला. मग इंदू म्हणते की पण मला आत्ता खूप अभ्यास आहे, मी येते असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता इंदू तिथून निघून गेल्यावर प्रेमनाथ कोणाला तरी फोन करतो आणि म्हणतो की हॅलो, ते कीर्तनाच्या सुपारीबद्दल बोललो होतं ना मी तुम्हाला, बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकर खूप छान कीर्तन करतात. हां, खूप फेमस आहेत आणि खूप डिमांड आहे त्यांना. एक काम करा, आपल्या तामणगावातच ठेवा कीर्तन. मग तिकडून ती व्यक्ती पैशाबद्दल विचारते. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की जास्त नाही हो, फक्त 10,000 आणि येण्या जाण्याचा खर्च एवढंच. आणि हे बघा, आमच्या घरातली मुलगी आहे आणि हा जो रेट सांगितला आहे ना, एकदम डिस्काउंटेड आहे, त्याच्यामध्ये काही कमी होणार नाही. तुम्ही काय ते मंडळाशी बोलून घ्या आणि फायनल करा, या उत्सवात होऊन जाऊ दे कीर्तन असं म्हणून तो फोन ठेवतो आणि स्वतःशीच म्हणतो, इंद्रायणी वाडीकर, सोन्याची खाण आहात तुम्ही, खाण. आणि तो खुश होऊन म्हणतो की आम्हाला सगळ्यांचं सगळंच माहिती आहे. आता यानंतर आपण पाहतो की
इंदू त्रिशाला पत्र लिहित असते आणि त्यात ती लिहिते की डिअर त्रिशा, मला विठूच्या वाडीचे फोटो पाठवायचे होते, पण माझ्याकडे ते मशीन नाही आहे, कॅमेरा नाही आहे फोटो काढायला. आमचे मेन वेंकू महाराज आहेत आणि माझे मित्र आदू आणि गोपाळ. आदूचे नाव आदोक्षज आहे, पण आम्ही लाडाने त्याला आदूच म्हणतो. तो मृदुंग खूप भारी वाजवतो. तितक्यात तिथे करिश्मा येते आणि इंदूच्या हातातून पत्र हिसकावून घेते आणि म्हणते की एकटी बसून काय लिहिते ग? इंदू करिश्माला म्हणते की अगं माझ्या मैत्रिणीला पत्र लिहिते. त्यावर करिश्मा म्हणते की ही कोण आहे नवीन? मग इंदू सांगते की अगं ती माझी नाशिकची मैत्रीण. मग करिश्मा म्हणते की काय लिहिलं जरा बघू तर दे. मग ती पत्र वाचायला लागते आणि म्हणते की सगळ्यांबद्दल लिहिलंस आणि माझ्याबद्दल काहीच नाही लिहिलंस. आणि ती खूप रागाने इंदूकडे बघायला लागते आणि म्हणते की या करिश्माचा इंट्रो पहिल्यांदा झाला पाहिजे. असं म्हणून ते इंदूने ते पत्र लिहिलेलं फाडण्याचं नाटक करते आणि इंदूला त्रास द्यायला लागते. इंदू ते पत्र घेण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र करिश्मा इंदूला ते पत्र देत नाही आणि ते पत्र फाडून टाकते. इंदूला खूप वाईट वाटतं आणि इंदू रडायला लागते आणि म्हणते की का केलंस तू असं? तर करिश्मा म्हणते कारण मी करू शकते म्हणून, आणि ती तिथून निघून जाते. आता इकडे इंदू पाठीमागून ओरडून म्हणते की तू एकदम वाईट मुलगी आहेस, तुझा पायच मोडेल. आणि तिला आठवतं की ती सुशिलाला म्हणालेली असते की आत्या माझी काळी जीभ आहे बरं का, मी म्हणेल तेच होतं, मी म्हणलं तुझे दात पडेल तर पडला की नाही. आणि इंदू घाबरून म्हणते की काय बोलले मी हे. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई त्यांच्या खोलीमध्ये उभ्या असतात. तितक्यात तिथे प्रेमनाथ येतो आणि म्हणतो की सासूबाई आत येऊ का? आणि म्हणतो की नाही आता आलोच आहे, ऐका ना मग मोठ्या बाई रागाने म्हणतात मग तसंच निघा आता, मी खूप दमली आहे, खूप काम झालं आहे, आता दुपारचं झोपायचं आहे मला. तर प्रेमनाथ म्हणतो की एक सांगायचं होतं तुम्हाला की दुपारी झोपल्यावर तुम्हाला स्वप्न पडतात का हो? मोठ्या बाई म्हणतात की मला कशाला स्वप्न पडेल, मस्त झोप लागते मला. मग प्रेमनाथ म्हणतो की पण आज तर दुपारी झोपला आणि 10,000चं स्वप्न पडलं ना तर मला सांगा, येतो मी, असं म्हणून तो जायला निघतो. मोठ्या बाई आश्चर्याने त्याला विचारतात की काय म्हणालात तुम्ही, की काय म्हणायचं काय तुम्हाला? तर प्रेमनाथ म्हणतो की सुपारी घेतली 10,000ची, पण तुम्हाला ते आता ऐकायचं नाही ना, सांगतो नंतर, आता तुम्ही झोपा. आणि तो तिथून जायला लागतो. मोठ्या बाई म्हणतात की जावई बापू कसली सुपारी मला सांगा ना. पण प्रेमनाथ तिथून काहीच नाही ऐकता निघून जातो. इकडे मोठ्या बाई विचारात पडतात की सुपारी 10,000ची म्हणजे काय म्हणत असतील हे. आता यानंतर आपण पाहतो की गोपाळ त्याच्या खोलीत अभ्यास करत असतो. तितक्यात तिथे करिश्माला आवाज देत इकडे तिकडे शोधत इंदू येते आणि इंदूचा आवाज ऐकून गोपाळ इंदूला म्हणतो की जंगली बेडूक इकडे ये. इंदू खूप नाराज असते आणि ती गोपाळजवळ येते आणि चेहरा पाडून उभी असते. गोपाळ तिला असं बघून विचारतो की काय झालं? मग इंदू नाराज होऊन म्हणते की गोपाळ मी खूप मोठा गोंधळ घातलाय रे. गोपाळ घाबरून विचारतो की आता काय केलंस तू? तर इंदू म्हणते की अरे मी मुद्दाम नाही केलं रे, त्या करिश्माताईने येऊन माझं पत्र फाडलं. आता हे ऐकून गोपाळला खूप राग येतो आणि तो म्हणतो की किती माजुरडी आहे ग ती, द्यायची नाही उलट्या हाताची, नाही तर मुस्काड फोडायचं तिचं. मग इंदू म्हणते की तसं केलं असतं तरी चाललं असतं, पण मी त्याहीपेक्षा डेंजर काम केलं आहे रे. हे ऐकून गोपाळ अजून घाबरून जातो आणि म्हणतो की एवढं डेंजर काम केलंयस तू, काय केलंय नक्की? इंदू सांगते की करिश्माताई लांब गेल्यावर मी म्हणाले तुझा पायच मोडेल. हे ऐकून गोपाळ मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो की वेडी आहेस का गेंदे तू, काय बोलतेस बाबा, डेंजर काम आहे हा. हे बघ हात थरथर कापायला लागलाय माझा, तिचा पाय मोडेल म्हणालीस ते पण ती लांब गेल्यावर. आणि तो अजून हसायला लागतो. मग इंदू म्हणते गोपाळ अरे असं नको बोलू, माझी जीभ बघ, असं म्हणून ती जीभ दाखवते. गोपाळ म्हणतो की एवढीशी तर आहे. तर इंदू म्हणते की तुला आठवते का मागे मी म्हटली होती की आत्याचा दात पडेल, त्यावेळेस आत्याचा दात खरंच पडला होता. मग गोपाळला सुद्धा आठवतं की कसं सुशिलाचा दात पडला होता. मग इंदू म्हणते की आणि आता करिश्माचा पाय मोडला तर. आता यानंतर आपण पाहतो की सुशिला करिश्माला जेवण भरवत असते. तितक्यात तिथे इंदू येते. इंदूला बघून सुशिला रागाने म्हणते की आली बघ नजर लावायला. आणि इंदूला विचारते की काय काम आहे? तर इंदू म्हणते की आत्या मला पण भूक लागले. मग सुशिला म्हणते की दुसरं काय लागत असते तुला, सदा न कदा भूकच लागलेली असते. आणि ती इंदूला म्हणते की जा बस तिकडे जाऊन, करिश्माताईचं झालं की देते. करिश्मा सुशिलाला म्हणते की मदर नारायणीताईने लाडू केलेत ना, मला दे ना. हे ऐकून सुशिलाला थोडं टेन्शन येतं आणि ती म्हणते हां ते मोठ्या बाईंनी ना वरती ठेवलेत ग, खूप वरती आहेत. हे ऐकून करिश्माला खूप राग येतो आणि ती म्हणते की थांब मीच घेते, तू माझ्यासाठी एवढं करू शकत नाहीस. सुशिला टेन्शनमध्ये येते आणि मग परत ती विचार करून इकडे तिकडे बघायला लागते की कोणी आहे का आणि म्हणते की जा घे
घे. करिश्मा उड्या मारून डबा काढण्याचा प्रयत्न करत असते. इंदू तिला असं उड्या मारताना बघून घाबरून म्हणते की अगं ताई थांब, आणि उठून तिच्याजवळ जाते. सुशीला रागाने इंदूला म्हणते की आग लागली तुझ्या तोंडाला, मुद्दाम ओरडलीस ना. इंदू घाबरून म्हणते की अगं नाही, मला वाटलं की पडेल ती. आणि करिश्माला म्हणते की करिश्मा ताई तू नको काढूस डबा, मी काढते. तू जेवणावरून कधी उठायचं नसतं. करिश्मा ओरडून म्हणते की पण मला लाडू पाहिजे. इंदू म्हणते की हो काढून देते ना मी. असं म्हणून ती ओट्यावर चढते आणि डब्बा काढून करिश्माला देते. करिश्मा खुश होऊन त्यातील 2-3 लाडू घेते. सुशीला तिला थांबवत म्हणते की एकच घे. मग करिश्मा बाकीचे लाडू ठेवून देते आणि एकच घेते. सुशीला इंदूला म्हणते की इंदे ठेव तो डब्बा, उगाच नजर लावशील परत सगळ्यांचं पोट दुखेल. मग इंदू तो डब्बा ठेवून देते आणि खाली उतरते. सुशीला करिश्माला विचारते की काय गं, त्या कार्टीला एवढा पुळका कसा काय आला तुझा, लय बदमाश आहे ती. करिश्मा हसत म्हणते की काय बदमाश वगैरे नाही आहे, मला घाबरते ती. हे ऐकून सुशीला खूप खुश होते आणि करिश्माला म्हणते की गुणाचं गं माझं लेकरू, आणि ती परत करिश्माला भरवायला लागते. इंदू तिथे बसून सुशीला कधी जेवण देते याची वाट बघत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की शकुंतला काम करत असते. तेव्हा तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणतात की शकुंतले, व्यंकू महाराजांनी त्या कार्टीच्या नावाने खातं उघडले, तिचं चेकबुक आलं, पासबुक आलं. आणि त्या शकुंतलाला विचारतात की गोपाळचं आलं का गं पासबुक आणि चेकबुक. शकुंतला म्हणते की नाही अहो, त्यांनी अजून गोपाळचं अकाउंटच नाही काढलं. मोठ्या बाई म्हणतात की नाही का, काय म्हणायचं मग याला, म्हणजे पोटचं परके आणि पाठचेच गोड झाले म्हणायचे. एरवी तर व्यंकट भाऊजींना इतरांच्या पोरांची खूप काळजी असते, पण स्वतःच्या पोरांचं काय नाही, म्हणजे त्यांनी अधोक्षच्या नावाचं खातं काढावं अशी माझी इच्छा नाहीच आहे. शकुंतला म्हणते की अहो नाही, असा विचार नाहीच करणार ते. मोठ्या बाई म्हणतात की किमान पोटच्या पोराचं तरी खातं काढलं पाहिजे होतं ना, आणि ते काढतील असं मला वाटत होतं, पण नाही. म्हणजे घरात राहणारी माणसं पण परकी आणि खाती पण परक्यांचीच. पण जाऊ दे, घरातल्या करत्या माणसांचा स्वभाव म्हणायचा आणि सोडून द्यायचं. काय करणार आहोत आपण घरातल्या पोरांच्या भविष्याचं. हे सगळं ऐकून शकुंतला पण टेन्शनमध्ये येते. मोठ्या बाई म्हणतात की काळजी नको करू, तुझं काम कर, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. शकुंतला इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेले असते. आणि आजचा भाग